शेतकरी मित्रा हो, वार आहे रविवार, तारीख आहे 23 ऑगस्ट. तर 23 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर आपण जर गडचिरोली परिसर जर बघितला, कापसी, गडचिरोली, त्याचबरोबर चामोशी, ब्रह्मपुरी, देवरी, साकोली, भंडारा, तुमसर, गोंदिया, रामटेक, सिवनी, नागपूर, त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, वराडा, चिमूर, चंद्रपूर, आसिफाबाद, शिरपूर, त्याचबरोबर आदिलाबाद, पांढरकवडा, यवतमाळ, अरणी, उमरखेड, पुसद, नांदेड, उदगीर, अहमदपूर, लातूर, परळी हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला रविवारी पहाटे 5च्या सुमारास पाऊस दिसत आहे. तेच जर आपण जर संध्याकाळी 6 वाजता जर बघितलं, तर केज, बीड, माजलगाव, परळी, लातूर, अहमदपूर, धाराशिव, बार्शी, सोलापूर, अक्कलकोट, विजयपूर, सांगोला, पंढरपूर, अकलूज या परिसरामध्ये रिमझिम पाऊस आपल्याला दिसत आहे. नांदेड, निर्मळ, अ, रामगुंडम या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. हिंगणघाटमध्ये देखील, भंडाऱ्यामध्ये देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. तर हा देखील अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण वार आहे रविवार, तारीख आहे 23 ऑगस्ट. त्या दिवसाचा, दिवसभराचा आणि रात्रीचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून बघत आहोत. आपण जर इकडे जर नाशिक परिसर जर बघितला, तर नाशिक परिसरामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पावसाचं म्हणजे जास्त काही वातावरण दिसत नाही. नाशिक, अकोले, पुणे या परिसरामध्ये. त्याचबरोबर मंचर, शिरूर, अ, अहिल्यानगर, पाथर्डी, अ, कर्जत, त्याचबरोबर जामखेड, इंदापूर, बारामती हा देखील परिसर बघितला, तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. संध्याकाळी जर आपण 7च्या दरम्यान जर बघितलं, तर अकलूज, पंढरपूर, सांगोला, सोलापूर, अक्कलकोट, विजयपूर, नलदुर्ग, धाराशिव, केज, परळी या भागात काही प्रमाणात पाऊस दिसत आहे. बाकी छत्रपती संभाजीनगर, पैठण, अंबड, जालना, भोकरदन, शेवगाव, चाळीसगाव, कोपरगाव, श्रीरामपूर, मनमाड, मालेगाव, धुळे, अंबळनेर, चापोडा, जळगाव, शेवगाव, बोदवड, खामगाव हा परिसर बघितला. इकडे अकोट, धरणी, त्याचबरोबर अचलपूर, अमरावती, यवतमाळ, आर्वी, वर्धा, हिंगणघाट हा परिसर बघितला, तर या भागात आपल्याला जास्त नाही पण काही प्रमाणात पाऊस हा रिमझिम दिसत आहे. त्याचबरोबर वापी, पेठ, नाशिक, घोटी, वडा, वसई, विरार, बोईसर, कुळगाव, बदलापूर, मुंबई, लोणावळा, त्याचबरोबर लवसा, मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, चिपळूणचा काही परिसर, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी, मुळगाव, बेलगाव हा परिसर बघितला, तर या भागात आपल्याला रिमझिम पाऊस हा दिसत आहे. जास्त नाही आहे. कोल्हापूर परिसर बघितला, ईश्वरपूर, सांगली, निपाणी, त्याचबरोबर विटा, सांगोला, तर या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही आहे रविवारी 23 ऑगस्टला. शेतकरी मित्रांनो, हा हवामानाचा अंदाज तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओज पाहतात हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या परिसरामध्ये वातावरण आत्ता सध्या कसं आहे? कारण काल बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा भागांमध्ये रिमझिम पाऊस झालेला आहे. तुमच्या भागात पाऊस झाला आहे का? हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.